शरद पवारांसोबत परत जाणार का? घर वापसीच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू. पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती. बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलो. विधानसभेमध्ये बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट, तर पुत्र जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत. अजितदादांनी बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव. बारामती सोडून अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघ निवडतील, संजय राऊतांचा दावा. बारामतीत अजितदादांनी गुंडांचा वापर केला. ते माझ्या मतदारसंघातून लढले तरी मला भीती नाही. जनतेवर मला विश्वास. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका. प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे, समीर भुजबळांची हजेरी. मलिकही बैठकीला उपस्थित असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. शासकीय सर्व्हर जाम होऊ नये यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल. पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप. लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. लाडकी बहीण नव्हे तर लाडकी पडदा योजना. सरकारनं काळ्या धंद्यांवर पडदा टाकायला योजना आणली. खासदार अमोल कोल्हेंची टीका. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून सावत्र भावांचा प्रयत्न. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. महायुतीमधले काही महाभाग योजनेतील पैसे परत घेण्याचं वक्तव्य करतात. कुणी माईचा लाल तुमच्या खात्यामध्ये आलेला पैसा परत घेऊ शकत नाही. अजित पवारांचा रवी राणा आणि महेश शिंदेंवर निशाणा. आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्य चेहरा. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर जाहीर करावा, राऊतांची प्रतिक्रिया. राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप. ऑगस्टपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला. पुढील काही दिवसात मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागात हलक्या सरींची शक्यता.